नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अगदी लहानपणापासूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक शौर्याची गाथा सांगणारे किस्से ऐकत असतो. त्यामध्ये शाहिस्तेखानाची फजिती, अफजलखानाचा वध असे बरेच किस्से आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटली त्याचा परिणाम मुंबईच्या आधुनिक विकासावर झाला आहे. तर आज याबाबत आपल्याला सविस्तर माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत मोहन शेटे सर. सर, स्वागत आहे तुमचं पुढारी ऑनलाईनमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटली त्याचा परिणाम मुंबईच्या आधुनिक विकासावर कसा झाला? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वत्र साजरी करत आहोत. ती केलीही पाहिजे. मात्र हे करत असताना शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहेत आणि त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानच्या विकासासाठी जे अथक परिश्रम केले, आजचा हिंदुस्थान हा जो एक अत्यंत सामर्थ्याने आपल्याला तळपताना दिसतो आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा नक्कीच आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याचंही स्मरण आणि चिंतन केलं पाहिजे. तर मुंबई हे जे ठिकाण आहे, खरं सांगायचं तर मुंबई हे 7 छोट्या छोट्या बेटांचा एक समूह होता. पुढे झालं असं की पोर्तुगीज आणि इंग्रज हे युरोपातले 2 देश, त्या राजघराण्यांमध्ये विवाह संबंध झाला. म्हणजे इंग्लंडच्या राजाच्या बरोबर पोर्तुगीज राजकन्येचा विवाह झाला. आणि त्यावेळेला आपल्याकडे जसं नवऱ्या मुलीबरोबर हुंडा दिला जातो, तसं या पोर्तुगीजांनी या इंग्लंडच्या राजाला हुंडा म्हणून किंवा आंदण म्हणून मुंबईची बेटं दिली. किती विचित्र प्रकारे पहा. मुंबई आहे कुणाची? तर आमच्या भारतीयांची. आणि एक सत्ता दुसऱ्या सत्तेला ती सहजपणे देते आहे. मात्र तो काळ असा पारतंत्र्याचा होता, दुर्दैवाचा होता. त्यामुळे हे आपल्याला दुःखद असं चित्र बघावं लागतं आहे. आता आपल्या मनात हा विचार येईल की शिवाजी महाराज सुरतेला गेले होते, हे तर सर्वांना माहिती आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीचा आणि मुंबईच्या विकासाचा काय संबंध आहे? तर तो सुद्धा इतिहास मोठा मनोरंजक आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ केला होता आणि एकामागून एक किल्ले घेत होते, सैन्य वाढवत होते, शस्त्रास्त्र वाढवत होते. त्यांची दूरदृष्टी होती. एका बाजूला आदिलशाही टक्कर द्यायची होती, दुसऱ्या बाजूला मोगल बादशाह औरंगजेबाशी संघर्ष करायचा होता. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये सुद्धा स्वारी केली, तिथे आरमाराची निर्मिती केली, जलदुर्ग निर्माण केले आणि समुद्रावरती सुद्धा आपली सत्ता असली पाहिजे. अशा दृष्टीनं शिवाजी महाराज चारी बाजूनी आपल्या स्वराज्याचा विस्तार कसा होईल याचा प्रयत्न करत होते. आणि अशा वेळेला ज्यावेळेला मोगलांचा एक फार मोठा सुभेदार, ज्याचं नाव होतं शाहिस्तेखान, याचं आक्रमण झालं. याच पुणे शहरामध्ये शाहिस्तेखान 1 लाखापेक्षा जास्त सैन्य घेऊन 3 वर्ष तळ ठोकून बसला होता. आणि मग शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तेखान ज्या लाल महालामध्ये होत्या त्याच्यावरती छापा टाकला. शाहिस्तेखानची 3 बोटं त्याच्यामध्ये तुटली आणि 3 वर्ष पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेला शाहिस्तेखान 3 दिवसात पुणे सोडून निघून गेला. मात्र शिवाजी महाराजांच्या लक्षात असं आलं की या काळामध्ये आपल्या स्वराज्याची फार मोठी हानी झाली, आपलं आर्थिक नुकसान झालं आणि हे आर्थिक नुकसान आता आपण भरून काढायला पाहिजे. ते कसं करायचं याचा शिवाजी महाराज विचार करत होते. आता शिवाजी महाराजांनी आपले जे हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक यांना सांगितलं की काय करता येईल याचा तुम्ही शोध घ्या. कारण आपली जी प्रजा आहे, आपली जी रयत आहे ती अत्यंत गरीब आहे. तर त्यांच्यावरती कराचं ओझं मी वाढवणार नाही. मात्र शत्रूच्या घरातला जो पैसा आहे तो जर का आपण आणला आणि आपली तिजोरी त्याच्यातनं भरली तर त्याच्यामध्ये काही चूक नाही. कारण हे सर्व शत्रू हे आक्रमक आहेत, ते आपल्याच लोकांना लुटतात आणि त्यांची तिजोरी भरत असतात. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी बहिर्जींना सांगितलं आणि बहिर्जींनी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या हेरांचं जाळं जे विणलं होतं त्याच्यातून अत्यंत आनंददायक बातमी अशी शिवाजी महाराजांच्याकडे आणली. आणि ती अशी की सुरत हे अत्यंत वैभवसंपन्न असं मोगलांचं शहर आहे. सुरत आज गुजरातमध्ये आहे आणि त्यावेळेला जरी दिल्ली हीच मोगलांची राजधानी होती तरी सुरत ही आंतरराष्ट्रीय व्यापारी पेठ होती. सगळ्या जगातून तिथे व्यापारी येत होते आणि मग सुरतमधनं प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होत होती. इतकंच नाही तर औरंगजेबाला फार मोठा कर हा सुरतेतनं मिळत होता. आणि मग सुरत म्हणजे एक प्रकारे प्रचंड पैसा मिळवून देणारी नगरी म्हणून औरंगजेबाचं सुद्धा सुरतेवरती अतिशय प्रेम होतं. शिवाय या लोकांना जेव्हा मक्का मदिना या ठिकाणी प्रवासाला जावं लागायचं ते सुद्धा सुरतेमधनंच त्यांना जावं लागायचं, कारण सुरत हे एक बंदर होतं. आणि अशा प्रकारे त्यावेळच्या संपूर्ण मोगल साम्राज्यामध्ये सुरतेला एक महत्त्व होतं. तेव्हा या सुरतेवरती आपण हल्ला करावा. बहिर्जी तर असं म्हणतात, सुरत मारल्याने प्रचंड पैसा मिळेल. आणि शिवाजी महाराजांनी हा संकल्प केला. अर्थात हे सोपं नव्हतं, कारण पुण्याच्या जरा उत्तरेला गेलं तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द संपत होती आणि पुढे सगळं मोगलांचं राज्य होतं.
किंवा अशा प्रकारे मोगलांच्या राज्यामध्ये जवळजवळ 150-200 किलोमीटर आतमध्ये जायचं, मुसंडी मारायची, हल्ला करायचा, लूट करायची आणि ते सगळं धन घेऊन यायचं. हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी होता, पण धाडसी होता, त्याच्यामध्ये धोका होता. पण शिवाजी महाराजचं व्यक्तिमत्वच अनेक प्रकारचे धोके स्वीकारणं, ते एक प्रकारचं आव्हान म्हणून स्वीकारायचं, टक्कर द्यायची, संघर्ष करायचा आणि यश खेचून आणायचं. मात्र यश खेचून आणत असताना त्याच्या पाठीमागे अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं नियोजन, हेही शिवाजी महाराजचं वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी सुरतेची खडानखडा माहिती गोळा केली आणि सुरतेवरती हल्ला केला. 2 वेळा शिवाजी महाराज सुरतेला गेले. एकदा 1664 गेले, त्यानंतर परत 1670 शिवाजी महाराजांनी सुरतेवरती आक्रमण केलं आणि प्रचंड असं धन त्यांनी सुरतेतनं लुटून हे आपल्या स्वराज्यामध्ये आणलं होतं. पण आता मग प्रश्न राहतो की याच्यामध्ये मुंबईचा काय संबंध आला. तर खरं सांगायचं तर त्यावेळेला इंग्रज भारतामध्ये आले होते. म्हणजे काय तर त्यांची ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी ही भारतामध्ये आली होती आणि भारतामध्ये ते व्यापार करत होते. आणि त्यांच्या लक्षात असं आलं होतं की भारतावरती जर का आपल्याला प्रभुत्व ठेवायचं असेल तर ही जी समुद्र किनारपट्टी आहे, म्हणजे सुरत असेल किंवा तिकडे कलकत्ता असेल, अशा प्रकारची जी बंदरं आहेत की जिथून आपल्याला व्यापार करता येतो, त्याच्यावरती आपलं स्वामित्व पाहिजे, त्याच्यावरती आपलं प्रभुत्व पाहिजे. आणि त्या दृष्टीनं ते योजना आखत होते. आणि त्याप्रमाणे सुरतेला फार मोठं त्यांनी असं व्यापारी केंद्र निर्माण केलं होतं. वास्तविक पाहता 1661 सुरत 1661 मुंबई हे इंग्रजांना मिळालं होतं. पण तसं काही त्यांना मुंबईचं महत्त्व त्यांना वाटलं नाही आणि म्हणून जवळजवळ 1665 मुंबई दुर्लक्षितच होती. पण हळूहळू ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा सुरतेवरती पहिला हल्ला झाला, दुसरा हल्ला झाला आणि शिवाजी महाराज सहज सुरतेपर्यंत येत आहेत, याचा अर्थ सुरत हे फारसं सुरक्षित ठिकाण नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. तसं पाहिलं तर शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा सुरतेवरती गेले ना, त्या इंग्रजांच्या वखारीला फार काही धक्का बसला नव्हता. म्हणजे इंग्रजांची वखार लहान होती, त्यांच्याकडे फार मोठं सैन्यही नव्हतं, शस्त्रास्त्रही नव्हती. पण त्यांनी ज्या बाणेदारपणे शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या विरुद्ध संघर्ष केला किंवा संघर्ष केला म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या वखारीची जी काळजी घेतली. आणि शिवाजी महाराजच्या लक्षात असं आलं की जर का आपण इंग्रजांची वखार लुटायला गेलो तर तिथे टक्कर द्यावी लागेल, तिथे संघर्ष करावा लागेल, आपल्याला एवढा वेळ नाही आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी पण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून सुरतेच्या पहिल्या लुटीच्या वेळेला तसं म्हणलं तर इंग्रजांचं काही नुकसान झालं नाही. पण इंग्रज चतुर होते, अभ्यासू होते, विचार करणारे होते, दूरदृष्टीचे होते. आणि म्हणून त्यांच्या लक्षात येत होतं की या शिवाजी राजांची जी ताकद वाढती आहे, मग ती सह्याद्रीवरती असेल, ती ज्याला आज आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो तिथे देशावरती असेल किंवा कोकणामध्ये असेल, समुद्रामध्ये असेल, तर याच्या पुढच्या काळामध्ये जर का आपल्याला भारतावरती एक प्रकारचं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर शिवाजी ही शक्ती अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून काय करता येईल तर शिवाजीपासून आपण सुरक्षित असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने विचार करायला लागल्यानंतर त्यांना सुरतेपेक्षा मुंबई हे जास्त सुरक्षित आहे असं वाटायला लागलं. त्यावेळेला मुंबईचा जो दुसरा गव्हर्नर होता, ऑन्जियर असं की त्याचं नाव होतं, तो जेव्हा शिवाजी महाराज दुसऱ्यांदा सुरतेला लुटीला आले होते तेव्हा तिथे तो होता. तर शिवाजी महाराज ही काय ताकद आहे आणि शिवाजी महाराज या ताकदीपासून, मराठ्यापासून भविष्यकाळात आपल्याला कुठले धोके आहेत याचा अंदाज त्यांनी बांधला होता. आणि म्हणून त्यांनी नंतरच्या काळामध्ये मुंबईचा विकास कसा करता येईल एक बंदर म्हणून याचा विचार करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता कुणाला असं वाटेल की सुरतेपेक्षा मुंबई ही खरं तर शिवाजी महाराजच्या राज्याला जास्ती जवळ आहे. पण तरीसुद्धा शिवाजी महाराज ज्या प्रकारे सरळ थेट सुरतेवरती हल्ला करू शकत होते, त्या तुलनेमध्ये मुंबई ही बेट असल्यामुळे त्याच्यावरती हल्ला करणं शिवाजी महाराजांना अवघड जाईल असा विचार त्यांनी केला आणि मुंबईचा त्यांनी विकास केला. अर्थात शिवाजी महाराजसुद्धा काही साधे व्यक्तिमत्व नव्हतंच, त्यांनाही इंग्रजांचा धोका लक्षात येत होता. शिवाजी महाराजचं एक तर वाक्य असं आहे, हे टोपीकर साधेसुधे व्यापारी नव्हेत, आपले येथे राज्य स्थापावे ऐसे त्यांच्या मनात आहे. म्हणजे इंग्रज ही केवढी मोठी धोकादायक अशी ताकद आहे याचाही अंदाज शिवाजी महाराजांनी बांधला होता. आणि म्हणून लक्षात घ्या, पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी मुंबईमध्ये इंग्रजांचं वाढतं वर्चस्व लक्षात घेऊन मुंबईच्या समोर समुद्रामध्ये एक बेट होतं, त्याचं नाव खांदेरी. त्या खांदेरी बेटावरती आपला किल्ला बांधला, जलदुर्ग निर्माण केला. तो जलदुर्ग निर्माण करत असताना मुंबईकर इंग्रजांनी हल्ले केले आणि शिवाजी महाराजांचं सैन्य एका बाजूला मुंबईकरांचे हल्ले चुकवतायत, लढतायत, संघर्ष करतायत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजचे कारागीर, ते गवंडी त्या ठिकाणी किल्ल्याचं बांधकाम करतायत. ही दोन्ही कामं एकाच वेळेला केली आणि खांदेरीसारखा किल्ला शिवाजी महाराजांनी मुंबईच्या समोर बांधला. याच्यामुळे
मुंबईकर इंग्रजांच्यावरती एक प्रकारचा अंकुश निर्माण झाला, एक प्रकारचा वचक निर्माण झाला. ही शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या ज्या 2 दुटीचे जे त्यांचे मोहिमा झाल्या त्याचा या मुंबईच्या विकासामध्ये, मुंबई एक महानगरी निर्माण होण्यामध्ये असा एक अप्रत्यक्ष का होईना संबंध आहे. या ठिकाणी अजूनही मला सांगावं असं वाटतं की आपण अनेकदा असं म्हणतो की सुरत लूट किंवा सुरत लुटली. काही वर्षापूर्वी आजचे भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना रायगडावरती आले होते आणि त्यांचं एक वाक्य मला अतिशय आवडलं. ते असं म्हणले की हे मराठी बांधवांनो, तुम्ही शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं म्हणू नका, तर शिवाजी महाराजांनी गुजराती बांधवांच्या मदतीनं औरंगजेबाचा पैसा लुटला असं म्हणा. आणि हे मला अतिशय आवडलं, ते अगदी योग्यही आहे. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणचं जे धन आणलं. लक्षात घ्या, समुद्रामध्ये सिंधुदुर्ग हा जो किल्ला उभा राहिला ना, तो कसा उभा राहिला? तो किल्ला उभा करत असताना शिष्याचा रस आणला आणि त्याच्यामध्ये त्या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. मात्र या बांधकामासाठी जो पैसा वापरला होता तो सुरतेमधनं आणलेला पैसा वापरला होता. याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी परकीय लोकांचा जो पैसा आणला त्यातला कण अन कण आणि संपूर्ण त्या धनाचा सर्व कण हे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि हे स्वराज्य कशाप्रकारे सामर्थ्य संपन्न होईल याच्यासाठी वापरला होता, हे आपण कधी विसरता कामा नये. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपलं मुंबई हे एक आपली राजधानी करावी किंवा मुंबई हे प्रमुख व्यापाराचं बंदर करावं, त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये कसे कसे बदल केले म्हणजे मुंबईच्या आधुनिक विकासासाठी? इंग्रजांनी पहिल्यांदा खरं तर इंग्रज भारतामध्ये आले ना, ते भारतातला माल इंग्लंडमध्ये घेऊन जात होते. म्हणजे अशा प्रकारचा व्यापार चालू होता. मात्र इंग्रजांनी या ठिकाणी आल्यानंतर स्वतःच व्यापार करायला सुरुवात केली. विशेषतः मुंबईचा जो विकास झाला तर जहाज बांधणीचा उद्योग सुरू केला. आणि एक सांगायला पाहिजे की सुरतेमध्ये अत्यंत कुशल अशा प्रकारे जहाज बांधकाम करणारे असे काही कामगार होते. त्याच्यामध्ये एक वाडिया कुटुंबसुद्धा होतं. आणि ज्या वेळेला या इंग्रजांनी सुरतेच्या ऐवजी मुंबई हे आपलं प्रमुख केंद्र करायचं ठरवलं, तेव्हा या वाडिया कुटुंबातल्या लोकांना, कारण ते अत्यंत कुशल असे जहाज निर्मिती करणारे होते, त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता मुंबईला या. पण औरंगजेब त्यावेळेला बादशाह होता आणि औरंगजेबाला आपल्या सुरतेचं महत्त्व कुठल्याही प्रकारे कमी होऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यामुळे औरंगजेबानी त्यावेळेला या वाडिया लोकांना किंवा कुठल्याही प्रकारचे कुशल कामगार हे सुरतेतनं बाहेर जाता कामा नये अशा प्रकारचा एक प्रकारे त्यांनी आदेश दिला आणि त्यामुळे त्यावेळेला ते शक्य झालं नाही. मात्र औरंगजेबाच्या नंतरच्या काळामध्ये मात्र ही कुटुंबीय वाडिया लोक हे मुंबईमध्ये आले. तेव्हा आपल्या लक्षामध्ये असं येतं की इंग्रजांनी अत्यंत पद्धतशीरपणे कुठले व्यापार आपल्याला निर्माण करता येईल याचा विचार केला होता. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जहाज निर्मिती केली, दुसरी गोष्ट कापूस, आणि तिसरी गोष्ट म्हणजे या कापसापासून कापड निर्माण करणाऱ्या गिरण्या, हे त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि हा जो सगळा किनारपट्टीचा भाग आहे, कोकण किनारपट्टी, तिथली जी दमट हवा असते ती लांब धाग्याच्या वस्त्रासाठी अतिशय चांगली मानली जाते. तर तेही त्यांनी तिथलं भौगोलिक महत्त्व ओळखलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापड उद्योग सुरू केला. आणि या कापडाचा सुद्धा त्यांनी निर्यात सुरू केली. त्याच्यातनं त्यांना चांगला पैसा मिळायला लागला. पुढच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चांगले रस्ते, त्या ठिकाणी चांगली वाहनं, इतकंच नाही, आपल्या लक्षात हेही माहिती असेल की पहिली जी रेल्वे निर्माण झाली ती ठाणे आणि मुंबई अशी प्रकारची धावणारी होती. आता कधीकधी काहींना असं वाटतं की रेल्वे आल्यामुळे लोकांची इकडून तिकडं जाण्याची खूप चांगली सोय झाली खरं आहे. पण इंग्रजांचा रेल्वे सुरू करण्यातला जो हेतू होता तो काही भारतीयांच्या सोयीचा नव्हता, तर त्यांचा व्यापार कसा वाढेल यासाठी होता. तेव्हा मुंबई हे ठिकाण त्यांनी का निवडलं, तर कच्चा माल नेणे आणणे आणि पक्क्या मालाची विक्री भारतातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये करणं, ह्याच्यासाठी त्यांना ती रेल्वे हवी होती. आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी रेल्वेचा उपयोग करून घेतला. आणि नंतरच्या काळामध्ये मुंबई हे त्यांचं इतकं महत्त्वाचं केंद्र बनलं की मुंबईतून संपूर्ण भारतात हा व्यापार व्हायला लागला. आणि मुंबई हे चांगलं बंदर होतं. पुढे रेल्वे पण आली, त्या ठिकाणी लोहमार्ग त्यामुळे निर्माण झाला आणि गाड्यात पण इकडून तिकडे जात होत्या. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनातनं तिथे व्यापार करणं हे शक्य झालं होतं. त्याचप्रमाणे सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर इंग्लंडवरनं येणारा जो त्यांचा वेळ होता तो वेळसुद्धा वाचायला लागला आणि अतिशय वेगात ते मुंबईच्या बंदरामध्ये येऊ लागले. तर असं हे मुंबईचं महत्त्व हे नंतरच्या काळामध्ये वाढत गेलं. आणि त्या संपूर्ण मुंबईचा जो भौगोलिक आकार आहे
तिथे जे आपण गेटवे ऑफ इंडिया जर का कधी बघितलं तर ते अशा ठिकाणी आहे की तिथे अतिशय सहजपणे चांगल्या प्रकारे बोटी येऊ शकतात. तेव्हा त्याचा बंदर म्हणून कसा विकास करता येईल याचा इंग्रजांनी अतिशय सखोल असा विचार केला होता. त्याचप्रमाणे आज जर का आपण मुंबईमध्ये गेलो तर पोर्तुगीजांच्या काळातल्या इंग्रजांच्या काळातल्या अनेक वास्तू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे खरं आहे की त्यांनी आपल्यावरती राज्य केलं आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक राग आहे की त्या पारतंत्र्य त्यांनी आपल्यावरती लादलं होतं. पण आज आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन बघतो, मुंबईची महानगरपालिकेची इमारत बघतो, अशा त्या काळामध्ये निर्माण झालेल्या वास्तूंमधनं आपल्या लक्षामध्ये असं येतं की इंग्रजांनी मुंबई या शहराला किती महत्त्व दिलं होतं आणि या शहराचा विकास करण्यासाठी आणि त्याची अतिशय योजनाबद्ध, ज्याला आपण टाऊन प्लॅनिंग आजच्या काळामध्ये म्हणतो, अशा प्रकारे मग ते गावं कशी असली पाहिजेत, मध्ये मैदान असलं पाहिजे, तिथे रस्ते कसे असले पाहिजे, त्याची झाडाची लागवड कशी केली असली पाहिजे, अशा प्रकारे अतिशय काळजीपूर्वक त्यांनी त्याचा विकास केला होता. आणि म्हणून मुंबई हे एक फार मोठं आंतरराष्ट्रीय शहर म्हणून आज आपण ओळखतो. धन्यवाद सर, पुढारीच्या दर्शकांना ही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगण्याबाबत. तर आज आपण जाणून घेतलं की मुंबई आता आपल्या देशाची ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, परंतु मुंबईचा जो आधुनिक विकास झाला आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीशी काय संबंध आहे आज आपण जाणून घेतलं. अशाच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी पुढारीच्या फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदना आठलेसोबत अनक्षा विजयकुमार, पुढारी ऑनलाईन, पुणे.